नमस्कार मंडळी, मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. कालच्या भागाची सुरुवात होते. सायली आश्रमातच थांबलेली असते तर अर्जुन घरी आलेला असतो. पण त्याला काही केल्या झोप लागत नाही. त्याला सतत सायलीची आठवण येत असते. तो सायलीला फोन लावून पाहतो, पण ती फोन उचलत नाही. तेव्हा तो स्वतःशीच म्हणतो, फोन का घेत नाही? झोपली असेल का? झोपू दे, आराम करू दे. सकाळी बोलतो तिच्याशी. त्याच्या मनात मात्र सतत सायलीचीच आठवण सुरू असते. दुसरीकडे अस्मिता एका वेबसाईटवर स्मितसाठी नॅनी शोधत असते. तेवढ्यात अश्विन दोघांसाठी कॉफी घेऊन येतो. अस्मिता त्याला विचारते, अचानक कॉफी का घेऊन आलास? त्यावर अश्विन म्हणतो, मला झोपच येत नव्हती. तुझ्या रूमची लाईट दिसली म्हणून वाटलं तूही जागी असशील, म्हणून दोघांसाठी कॉफी करून आणली. यानंतर अश्विन विचारतो, ऑफिसचं काम अजून संपलं नाही का? एवढ्या रात्री काय करतेस? अस्मिता म्हणते, ऑफिसचं काम नाही रे, मी स्मितसाठी नॅनी शोधतेय. हे ऐकून अश्विन म्हणतो, अजूनही तुझ्या डोक्यातून नॅनीचं वेड गेलं नाही का? तू थोडी घाई करते आहेस असं वाटत नाही का? अस्मिता आपल्या मनातील चिंता व्यक्त करत म्हणते, मला ऑफिसमध्येही चैन पडत नाही. घरी सायली नसते, ती तिच्या कामात असते. मग स्मितला सांभाळण्याची सगळी जबाबदारी मम्मावर येते. ते तिला कसं जमणार याचाच विचार सतत मनात येतो. त्यावर अश्विन शांतपणे म्हणतो, अगं, तिने एकटीने आपल्या तिघांनाही वाढवलं आहे. तसंच स्मितलाही ती व्यवस्थित सांभाळेल. पण अस्मिता म्हणते, त्या वयात जे जमलं ते आता जमेलच असं कशावरून? मला शक्य असतं तर मी स्वतः स्मितजवळ थांबले असते. पण परिस्थिती अशी आहे की मला जॉब करावाच लागेल. म्हणूनच मम्मावर हा भार टाकायचा नाही. अश्विन तिची समजूत काढत म्हणतो, मुळात मम्मा हे काम कधीच भार म्हणून बघत नाही. आणि एक डॉक्टर म्हणून मला वाटतं, लहान मुलं आईकडे किंवा आजीकडेच वाढलेली चांगली. तू मम्मालाही थोडा वेळ दे आणि स्वतःलाही वेळ दे. सगळं ठीक होईल. दरम्यान प्रिया तिचा नवा प्लॅन आखत असते. ती समोर बसलेल्या शिंदेला विचारते, तुला इन्स्पेक्टर असल्याचं नाटक नीट जमेल ना? शिंदे हसत म्हणतो, माझा खिस्सा गरम झाला तर इन्स्पेक्टर काय, रस्त्यावरच्या भिकाऱ्याचं कामही मी अगदी चोख करेन. हे ऐकताच नागराज वैतागून म्हणतो, काय माणसं आणली आहेत? हा अर्जुन आणि सायलीसमोर गेला तर लगेच पकडला जाईल. तेव्हा प्रिया म्हणते, म्हणूनच आधी आपण खरे इन्स्पेक्टर धुमाळ यांना पैशांचं आमिष दाखवलं होतं. पण त्यांनी स्पष्ट नकार दिला. आता दुसरा पर्याय नाही. सचिन सांगतो की इन्स्पेक्टर धुमाळ यांनी ऐनवेळी हात वर केले. त्यानंतर नागराज म्हणतो, ठीक आहे, आता जे झालं ते झालं. पण हा शिंदे तिकडे खोटा इन्स्पेक्टर म्हणून जाणार आहे. प्रिया आत्मविश्वासाने म्हणते, हे पकडले जाणार नाहीत. त्याची जबाबदारी माझी आहे. तिथे कोणते प्रश्न विचारले जातील हे मला चांगलं माहीत आहे. मी तुम्हा दोघांना इतकं तयार करेन की अर्जुन आणि सायली देखील फसतील. दुसऱ्या दिवशी सकाळी आश्रमात नेहमीची धावपळ सुरू असते. सगळे चहा पीत बसलेले असतात. सायली मधुभाऊंना म्हणते, हिचं दूध पिऊन झालं की मी पटकन घरी जाऊन येते. मानसी म्हणते, सायलीताई, तू गेल्यानंतरही पुन्हा रडायला लागली तर? सायली हसत म्हणते, मी लगेच परत येणार आहे. तोपर्यंत तू आहेस ना तिच्याकडे लक्ष द्यायला? तेवढ्यात गौरी विचारते, तू आता जाणार आहेस? सायली तिची समजूत काढत म्हणते, हो, पण मी लगेच परत येईन. तू गुणी बाळ आहेस ना? ताईचं ऐकशील ना? इतक्यात अर्जुन आश्रमात भरपूर फुगे आणि मुलांसाठी खाऊ घेऊन येतो. आश्रमातील काका म्हणतात, तुम्ही मुलांसाठी किती काय काय आणलं आहे? अर्जुन हसत म्हणतो, मला काय घ्यायचं तेच कळेना, म्हणून जे दिसलं ते सगळं घेऊन आलो. गौरी आईस्क्रीमकडे एकटक पाहत असते. सायली तिच्याकडे पाहून विचारते, तुला हवंय का? गौरी होकार देते आणि सायली तिला आईस्क्रीम देते. यानंतर सायली अर्जुनला म्हणते, मी तर तुम्हाला इथे यायला सांगितलं नव्हतं. अर्जुन हसून उत्तर देतो, रात्री एकटं राहून अजिबात करमत नव्हतं. सायली गंमतीने म्हणते, एक रात्र बायको नसली तर इतकं होतं? अर्जुन लगेच म्हणतो, एक रात्र काय, 1 मिनिटसुद्धा तुझ्याशिवाय करमत नाही. सायली हसत म्हणते, बरं, चला आता घरी जाऊ. घरातलंही आवरायचं आहे. आईंवर सगळं काम पडायला नको. सायली मधुभाऊंना सांगते की ती निघते आहे. पण गौरी तिचा हात धरून म्हणते, तू जाऊ नकोस. सायली तिची समजूत काढते, मी लगेच परत येते. श्वेता म्हणते, सायलीताई, तू जा, मी गौरीची काळजी घेते. मधुभाऊही म्हणतात, तू तिची फार काळजी करू नकोस. आता इथे तिला नवीन भाऊबहीण मिळाले आहेत. ती हळूहळू रमेल. अर्जुन आणि सायली घरी पोचतात. अर्जुन विचारतो, कसं वाटलं माझं सरप्राईज? सायली आनंदाने म्हणते, खूप छान. मला वाटलंच नव्हतं की तुम्ही सकाळी आश्रमात याल आणि मुलांसाठी इतकं सगळं घेऊन याल. इतक्यात श्वेताचा फोन येतो. ती काहीतरी सांगते आणि ते ऐकताच सायलीच्या चेहऱ्यावरची खुशी एका क्षणात नाहीशी होते. ती खूप घाबरते. दरम्यान आश्रमात प्रियाने तयार केलेला खोटा इन्स्पेक्टर आणि खोटा नातेवाईक पोहोचलेले असतात. तो इन्स्पेक्टर मधुभाऊंना विचारते, ही मुलगी जिला तुम्ही सोनल म्हणता ती तुम्हाला कुठे सापडली?
मधुभाऊ सांगतात, मला नाही सापडली. आमच्या काकांबरोबर ती आली होती. ते काका सांगतात की मंदिराजवळील गुरुजींनी तिला आश्रमात आणायला सांगितलं होतं. तो नातेवाईक सोनलकडे पाहून म्हणतो, बाळा, तू मला ओळखलंस का? कसं ओळखशील? तेव्हा तू खूप लहान होतीस. तेवढ्यात श्वेता येते आणि सांगते की तिने सायली ताईला फोन केला आहे. मधुभाऊ पोलिसांना सांगतात, माझी मुलगी आणि माझे जावई जे वकील आहेत ते आले की पुढचं बोलू. पोलीस म्हणतो, काही प्रश्नांची उत्तरं या मुलीलाच द्यावी लागतील. तो सोनलला गुरुजींचा फोटो दाखवतो. सोनल लगेच म्हणते, हो, मी ज्या मंदिरात राहत होते ते हेच गुरुजी आहेत. यानंतर तो म्हणतो, तुझं खरं नाव सोनल नाही, प्राची आहे. मी तुझा काका आहे. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. कृपया प्राचीला माझ्यासोबत पाठवा. मधुभाऊ ठामपणे सांगतात, माझे जावई आल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही. इतक्यात सायली आणि अर्जुन आश्रमात पोहोचतात. मधुभाऊ त्यांची ओळख करून देतात. तो माणूस स्वतःची ओळख देत म्हणतो, मी सुरेश कदम, प्राचीचा काका. सायली आश्चर्याने विचारते, प्राची कोण? सोनल म्हणते, सायली ताई, हे म्हणतात माझं खरं नाव प्राची आहे आणि हे माझे काका आहेत. सायली शांतपणे म्हणते, आता आम्ही आलो आहोत. पुढे काय करायचं ते आम्ही बघू. ती श्वेताला सांगते की गौरीला पोलिसांपासून दूर ठेवा, कारण ती घाबरू शकते. अर्जुन त्या माणसाला प्रश्न विचारायला सुरुवात करतो. तो सांगतो की त्याची पुतणी अनेक वर्षांपूर्वी हरवली होती, पोलिसांत तक्रारही केली होती आणि कालच इन्स्पेक्टर शिंदे यांचा फोन आला. अर्जुन म्हणतो, फक्त तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आम्ही सोनलला तुमच्यासोबत पाठवू शकत नाही. मला सगळे पुरावे पाहिजेत. त्यानंतर सायली आणि अर्जुन एकामागून एक प्रश्न विचारू लागतात. तो आपलं नाव सुरेश कदम, भावाचं नाव रमेश कदम आणि वहिनीचं नाव सुनीता कदम असल्याचं सांगतो. तो सांगतो की ते वडगावचे आहेत आणि 2008 मध्ये देवीच्या जत्रेत सिलेंडरचा मोठा स्फोट झाला होता. त्या गोंधळात प्राची हरवली. अर्जुन लगेच मोबाईलमध्ये ही माहिती तपासतो आणि ती खरी असल्याचं दिसतं. सायली विचारते, आग लागली होती तरी एवढ्या लहान मुलीचा हात कसा सुटला? अर्जुन विचारतो, तिचा लहानपणीचा फोटो आहे का आणि तिच्या अंगावर एखादी जन्मखूण आहे का? प्रियाने शिकवून पाठवल्याप्रमाणे तो माणूस एकही प्रश्न न अडखळता उत्तर देतो. तो सांगतो की प्राचीच्या आईचा हात सुटला त्या दिवशी तिने रंगीत ड्रेस घातला होता आणि तिचा फोटोही त्याच्याकडे आहे. जन्मखूण नसली तरी लहानपणी दिवाळीत फटाका मानेवर पडल्यामुळे तिच्या मानेवर भाजल्याचा व्रण असल्याचं तो सांगतो. अर्जुन सोनलला विचारतो, तुझ्या मानेवर असा व्रण आहे का? सोनल होकार देते. सायली म्हणते, हो, भाजल्याचा व्रण आहे. मी तो आधी पाहिलाय. त्यानंतर सायली सोनलला जवळ बोलावते आणि अर्जुनला तो व्रण दाखवते आणि याचं अत्यंत उत्कंठावर्धक क्षणी आजचा भाग संपतो. आता खरंच सोनल ही प्राचीच आहे का, की प्रियाचा हा आणखी एक मोठा डाव आहे? अर्जुन आणि सायली या सगळ्या कटाचा पर्दाफाश करतील का? हे पाहणं आता खूपच रंजक ठरणार आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.